हॅलो, कशा आहात? किचन आईच्या मध्ये स्वागत. आज आपण बनवणार आहोत भाकरवडी. त्यासाठी बघा, मैदा 1 वाटी घेतले, बेसन अर्धी वाटी. आता बाकी साहित्य बघू आपण. त्याच्यासाठी साहित्य: कोथिंबीर, तीळ, जिरे, धने, साखर, लाल मिरची पावडर, खोबरं, बडीशेप, बारीक शेव आणि चिंचेचं चटणी. आपण मोहन टाकणार पीठ. मैदा मळण्यासाठी तेल गरम करून घेऊ. मैदा चाळून घेऊ आपण. त्याच्यात काही निघत नाही, पण आपल्या मनाला स्वच्छ वाटते का चाळून घेतलं की. बेसन चाळून घेऊ. आपण त्याच्यात मीठ टाकून घेऊ. त्याच्यात ओवा टाकून घेऊ. चोळून घ्यायचा. चोळून घेतलं म्हणजे स्वाद चांगला येतो. आणि त्याच्यात आपण कडकडीत तेल टाकून घेऊ. म्हणजे कशी भाकरवडी अगदी खुसखुशीत होती. चमचीच्या साहाय्याने कालून घ्यायची. हात नाही घालायचा डायरेक्ट. आपण चांगले एकजीव करून घेऊ. आता हे चांगलं असं चोळून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं. आता आपण मोहन चांगले जीव करून चोळून घेतले. एकदम असं चांगलं असं झालंय. आता आपण पाणी टाकून मळून घेऊ. एकदम नाही टाकायचं, थोडं थोडं टाकून. आपलं पीठ चांगलं आता मळून झाले. तर याला आपण झाकून ठेवू आणि मसाला धने ते काढलेले भाजून घेऊ चांगला. ते असं झाकून ठेवू. आपण धने भाजून घेऊ. त्याच्यातच आपण बडीशेप टाकू, जिरे टाकू. चांगले आता एक खमंग भाजून घेऊ. हे काढून घेऊ आपण. आता तीळ भाजून घेऊ. आता आपले तीळ भाजून झाले. आपण गॅस बंद करू आणि गरम कढईत थोडीशी कोथिंबीर टाकून देऊ आपण. थोडी गरम होती म्हणजे कसं मसाल्याला पाणी सुटल्यासारखं होत नाही. आपण मसाल्यात टाकणार आहे ती कोरडी पडते थोडी. गरम कढईत आपण खोबरं गरम करून घेऊया. त्याला भाजायची गरज नाही, थोडंसं गरम करून घ्यायचं. त्याच्यात थोडंसं हिंग टाकू आपण. आपण गरम झालं आपलं खोबरं. आता काढून घेऊ आपण. आता हे आपण मिक्सरला फिरून घेऊ. त्याच्यात आपण लाल मिरची टाकून घेऊ, साखर, मीठ आणि शेव.
मिक्सरला फिरून घेऊ. हे आपल्या मिक्सरला फिरून झाले, तयार झाला आपला मसाला. हे आपण काढून घेऊ. आता आपला मसाला तयार करूच तर आपला पीठ चांगलं नरम झाले. आता आपण लाटून घेऊया. छोटे उंडे करून घेऊ. लाटून घेऊ. आपण लाटून घेऊ. चला आपला आता ही पोळी लाटून झाली. तर आपण ह्याला कट करून घेऊ. एवढी जाड लाटायची. त्याच्यावर आपण चिंचेची चटणी लावून घेऊ. आता ह्याच्यावर आपण मसाला टाकून घेऊ. आपण हातानेच टाकून घेऊ. व्यवस्थित टाकता येत असं. त्याच्यात आपण मसाला टाकून घेतलाय. आता आपण त्याच्यावर शेव टाकून घेऊ. त्या लाटण्याला आपल्याला असं मैदा लावायचं. त्याच्यामुळे काय होतं, ते मसालाही असं दाबून घेणार आहेत आपण, तर ते चिकटत नाही. याला लाटून असं दाबून घ्यायचं, म्हणजे मसाला चांगला बसते. आता ह्या साईडला आपण थोडं असं दाबून घेऊ. ह्याला पाणी लावून घेऊ. असं म्हणजे काय होतं, पॅक चिकटत ते असं करून घेऊ आपण. आता रोल एकदम दाबून घ्यायचं असं एकसारखी. आता ही साईड हे आपण अशी फिट्ट लावून घ्यायची. आता हे आपण असं त्याच्यात बाजू येते अशी चांगली दाबून घ्यायची. आता रोल चांगला तयार झाला. आता याला आपण कट करून घेऊ. आता ही दोन्ही बाजू आपल्याला कट करून काढायची. इकडची साईड पण कट करून काढायची अशी. आता आपण आपल्याला पाहिजे तेवढ्या जाड आकाराची आपण अशी कट करून घेऊ. आता या आपली सगळ्या कट करून झाल्या. अशी करून घे. थोडं हलक्या हाताने अशी दाबायची. मसाला छान बसला याच्यात.
हे आपण असे सगळेच असे व्यवस्थित दाबून घेऊ. जास्त नाही दाबायची, मग ते काय होतं त्याचा आकार बदलतो. आकार राहू द्यायचा, असं व्यवस्थित असे दाबून घ्यायचे. आपण हिच्या अशाच सगळ्या लाटून घेऊ. चला, आपल्या सगळ्या लाटून तयार करून झाल्यात. आता आपण तळून घेऊ. तेल तापायला ठेवले. आपलं तेल आपण थोडं शेवचा तुकडा टाकून बघू. तापलंय तेल. आता आपण याच्यात टाकून घेऊ. आपण तळायला टाकून घेऊन आता तेल गरम झाले एकदम. आता मंद गॅस केला. मंद गॅसवर तळायचे, म्हणजे काय होतं कच्ची राहत नाही, मधून चांगली तळून निघते. मंद गॅसवर दमाने तळून घेऊ. आता हे आपण हलकेसे आपण अशा उलट्या करून घेऊ. गॅस अजिबात मोठा केला नाही. मोठा गॅस केला की मग वरून लाल होती आणि मध्ये कच्ची राहते. तसं नाही करायचं. मंद गॅसवर तळून घ्यायच्यात आहे. ठेवायचं नाही याला. एक साईड झाली की दुसरी साईड करायची. अशी छोटीशी. हे कशाला आणली बघा. आपली आता हे मंद गॅसवर आपण तळून घेतली. हे आपली तळणं झाली. आता आपण ही काढून घेऊ. आता कोणी बोलणार. चला, आपले आता मस्त खमंग लाल सर झाले. आता हे आपण काढून घेऊ. याच्यात काढले की अशा काढून घ्यायच्या, म्हणजे सगळं तेल निथळत आहे. आता याच्यात आपण काढून घेऊ. सगळ्या अशाच तळून घेऊ. आता चला, आपल्या सगळ्या भाकरवडी सगळी तयार झाली तळून. आता आपण सर्व करू. घे थोडासा. चला तर मग किचन आईची मध्ये भाकरवडी तयार झाली. त्यासोबत गरमागरम चहा. अशी करून पहा, खा, लाईक करा, शेअर करा. चला तर भेटू मग पुढच्या रेसिपीला. थँक्यू.